आई म्हटलं मी जाऊ का आई? म्हटलं 2-4 दिवस जाऊ काय माहेरी? कसं डिलिव्हरी झाल्यापासून म्हणजे मी गेलीच नाही ना. तर आई तेव्हाच म्हणत होती मला इच्छा होती आईची मला न्यायची. पण जसं म्हटलं आता काय तसं तुम्ही पण नाही म्हणत होते, आणखी आरुष बाबाही नाही म्हणत होते. म्हणून म्हटलं आता जाऊन येऊ का मग मी? 4-5 दिवस जाऊन येतो. मग अजून उन्हाळ्यात तुम्ही जाऊ देसान नाही, ऊन जास्त आहे तर माझ्या आईचं घर टिनाचं आहे ना. म्हणून म्हणजे कसं आरूला पण ऊन वगैरे लागेल. म्हणून आता जाऊन येतो म्हटलं. पाय व पहिले काहून मी म्हटलं मला जातो म्हणून मी आताच तर तेजस्वीने गेली बिचारे. तिले धाडून दिलं मी. म्हटलं गोपाल तिले म्हटलं बसून दे तिले गाडीत, आणि म्हटलं तू उतरून घेईन तिले किशोर. मग तुझ्या कधी म्हटलं असतं मी जातो तर तिला जाऊ दिलं नसतं. मग मी तिले थांबून ठेवलं असतं. आता म्हणतं का ते गेल्यावर आता थांब जाजो मग आई. पण मग नंतर ऊन जास्त होईल ना, मग तुम्ही मला अजून जाऊ देसान नाही. म्हणून म्हटलं आता जाऊन येतो ना. मग एप्रिल मे महिन्यात जास्त ऊन तापते. आता जाऊन येतो मग मी. एप्रिल महिन्यात आता पहिल्या हप्त्यात चालली जाजो ना. आता आपण वाळवण करू म्हटलं, 4-5 दिवसात वाळवण होऊन जाईल. मग जरा ती आईच्या घरी घरातलं घेऊन जाजो. वाळवण झाल्यावर मग जाय. मग लागलं तर 8 दिवस राय. असं काय? बरं. मग वाळवण उद्यापासून चालू करता का आपण करायला? पहिले काय करता? पाय ना आता काय करतो. तर पहिले मुंगोळ्या टाकून देऊ. पहिले मुंगोळ्या. आई त्या मुंगोळ्या बातच होऊन जाते. मुंगोळ्याला काय टाईम थोडी लागते. मुंगोळ्यासोबत काही एखादे पापड बिबड्या बी टाकून देऊ. म्हणजे उद्या ते होऊन जाते. परवा मग समजा साबुदाण्याचे, मग तांदूळाचे, मग असं कुरड्या, मग पापड लाटणं. म्हणजे 8-10 दिवस तर समजा जातातच याच्यामध्ये आई. बरं ठीक आहे. मग चालली जाईन मग मी. हो मग चालली जायचं. आता वाळवण केल्याशिवाय सुट्टी नाही आहे. मी तेच म्हटलं होतं की पहिले वाळवणच करायला लागते. नाही प्रियंका फालतूच करते. जाऊ दे कशाला विनाकारण आधी लागू मी. इथंच काय मला दुःख थोडी नाही. सगळेजण किती चांगलं वागवतात. हे प्रियंकाचेच डोकं चालते असं. प्रियंकानं म्हटलं अशी निले छायाले की जाय आपल्या सासूले म्हण की मी जातो माया मायच्या घरी. कारण की ते गेली ना लाईनी, तिच्या पोटात दुखलं प्रियंकाच्या. असंच तर आहे ते असू नाहीचं. एकीच हे केलं की दुसरीच्या पोटात दुखते. ते छाया चांगली आहेत, हे प्रियंका तिचे बी कान भरून देते. अशी आगाऊपणा करते. तिले माझ्याजवळ किती दिवस ठेवू मी लाईन असून इले. माझ्यासाठी घोड करून आणली मी तिले. लय आगाऊ आहे ही प्रियंका. मी बरोबर ओळखतो प्रियंकाचा दिमाग, बरोबर ओळखतो मी. म्हणजे जास्त कधी बोललं तर सासू भेदभाव करते. मग सुनाईत असं होऊन जाते. आता मला ती पेतच आहे ना. माझ्याजवळ थोडं ठेवू शकतो मी तिले. या दोघी तर राहतात, या नवरी इथं राहतात, म्हणजे ते इथं राहतात. मी एक काम शिल्लक केलं म्हणजे मग काय सासू भेदभाव करते. माझ्या घरी करायला लांबतात तेव्हा काही वाटत नाही. तुझ्या घरी एक काम कधी शिल्लक केलं तर मग ती सासू भेदभाव करते. साक्षी, अय साक्षी, साक्षी वा. आता बाय कोणी नाही काय वगैरे. साक्षी वा. अरे मम्मी आली का तू? तुले दिसून नाही राहिली काय वा? अरे बाबा किती माय भार आहे हा. घे माया डोक्यावरची थैली घे, खाली ठेव जरा. तिथूनच बोलून राहिली काय? थकली बाबा मी. किती ऊन आहे व साक्षी. बाबा एवढा भार त्या थैलीचा माई मानस लचकली. मम्मी ॲटो का बरं नाही केला तू? थोड्याशा पैशाला पाहिलं ॲटो करायचा असताना. जवळ असता हाय. ॲटोवाला 50 रुपये म्हणे. म्हटलं राहू दे. 10 रुपये 20 रुपये म्हटलं असतं तर केलं असता. म्हटलं 50 रुपये कुठं द्याले पुरतात याले, म्हणून नाही केला. एवढं काय आणलं मम्मी तू करून? तर दोघंच काय आम्ही, एवढं काय बसली करत? दोघं आहे म्हणून काय तुम्हाला खायला नाही लागत काय व? तुला आवडतात बिबड्या, पापड्या, कुरड्या, पापड सगळं काही घेऊन आली मी. वड्या, मुंगोड्या, करोडा, साबुदाण्याच्या पापड्या, तांदूळाच्या पापड्या, सगळं सगळं थोडं घेऊन आली. खात जाय मग कधी मधी खा वाटलं तर. बापरे मम्मी एवढं ओझं घेऊन आली. मी योगेजींना म्हटलं होतं माझी मम्मी येऊन राहिली तर स्टँडवर घ्यायला सांगता. ते योगेची म्हणे मला की म्हणजे सुट्टी मिळत नाही म्हणे. मग लंच टाईममध्ये जर आल्या म्हणे मामी तर मग मी जाईन. म्हटलं मम्मीचं काय टाईम आहे काय आहे? नाही लंच टाईममध्ये नाही येणार, अगोदरच येऊन जाईन म्हटलं ते. बरं जाऊ दे. बरं मम्मी तू आता आली तर तुला माझी सासू दिसली का? नाही बाई, दारला आलं होतं. दिसली नाही बाबा. असं झोपली वाटते. मग तिला काय झोपायलाच पाहिजे. मी होती तर माझ्या सगळ्या भरोशावर कामं टाकून देत होती आणि फिरत होती गावभर. आता एकटीला करायला लागतं कसं समजून राहिलं. जाऊ दे.
बरं मी काय म्हणते मम्मी, हातपाय वगैरे धू, तुला छान मस्त मी थंडगार मस्त शरबत करून देते. ते जवळ मी छान शरबत आणलं मस्त रेडीमेड, त्यात छान बर्फ टाकून मिक्सरमधून फिरवते दूध टाकून. पिऊन पिऊन बघ कसं आहे तर ते सांग मग मला. चांगली थंडी थंडी हो, मग मस्त आपण जेवण करू. हा मस्त भाजी पोळी, आलूची भाजी केली मसाल्याची, आणि पोळ्या केल्या आणि भात केला, वरण केलं, थोडा शिरा पण केला. म्हटलं पनीरची भाजी वगैरे करणार होती मी, पण मला योगेशजी म्हणत होते की मावजीला आपण हॉटेलमध्ये घेऊन जाऊ म्हणे जेवायला, घरी काही करू नको म्हणे साक्षी. तर म्हटलं ठीक आहे मग हॉटेलमध्ये घेऊन जाऊ म्हटलं. पाय व असे म्हणे का जवाई बुवा, असं चालते चालते. बरं धुतो मग मी हातपाय गितपाय धुतो. चांग कर मग शरबत कोणता आणलं तर पाहू दे बापा, मला थंडगार वाटलं पाहिजे माया चांगलं. लय गरम झाली ना मग मी येऊन आलो. कर मग कर चांगला 2 गिल्लास पिन मी. पेज ना पेज पेज करतो मग मी. आता माय या 2 खोल्या दिल्या का तुले, आणि पुरं घर तिनं ठेवलं काय. लग्न करून दिलं त्यावेळेस तर मोठी उड्या मारे, सारं तुया पोरीचं आहे, सारं तुया पोरीचं आहे. नाता लगे 2 खोल्यात माया पोरीला काढून दिलं काय, असं का म्हणा रेखाबाई. असं येतं म्हणा तुमच्या संग मी बोलायले. काय आहे तुमचा इरादा तर मला पाहू तर द्या. माया पोरीचा संसार 2 खोल्यात थाटून दिला, स्वतः एवढ्या मोठ्या बंगल्यावर राज्य करून राहिली. सांगताना तर लय मोठ्या मोठ्या फकाल्या मारे ती सासू. एवढं आहे तेवढं आहे. आता जाऊ दे ना मम्मी, जाऊ दे, मला काय कमी थोडी नाही, सुखीच आहे मी. हाय सुखी हायस, पण तरी बी तिचं तोंड ठेसाच लागेल ना मला. असं कसं शांततेत कठेच मग तोंड. आता आल्या नको ठेसू, जाऊ दे. शरबत किरबत करते मी, आणि नको लागू त्या मॅडच्या. तोंड तिचं पाहिलं की आपल्या डोक्याचं मूड खराब होते. माया नाही होत मूड खराब, मी मूड खराब करून देणाऱ्यातली हाव, मूड खराब करणाऱ्यातली नाही हाव. तिचं मूड खराब करून देईन मी, पाहिजे कधी तिचं तिच्यावर पलटवार. माया नाही होऊ देत मी खराब. मला काय सोपी समजली काय. ननचं नातं होतं पहिले, आता येईन झाली म्हणा. थांब जरा. काय बाई प्रियंका, तू ना कर मला पाठवलं आईकडे. मला आईला म्हणे नव्हतं वाटत, चांगलं नव्हतं वाटत. आई आपल्याला कधी अंतर देत नाहीत, कधी सुनांसारखं समजत नाहीत. तू त्यांना मला म्हणायला लावलं की आई मी जाऊ का माहेरी. त्या म्हणे तुला माहित नाही काय त्याच्याशी गेली, मग तू कशाला चालली, नंतर जाजो म्हणे वाळवण झालं की. असं म्हणजे ती कधी पण जाऊ येऊ शकते, आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीला बंधन आहेत ताई. कुठं जायचं म्हटलं की नंतर करजो, काही करू का म्हटलं की करू नको. सून आहे, असं आहे तसं आहे, इज्जत आहे, अमुक आहे डमुक आहे, नातेवाईक गणगोत सगळं, घर परिवार, सासू सासरे, देर जेठ, नंदा नंदोई, भाचा भाची, सगळं काही आपल्यावरच आहे. सगळे बंधन आपल्यावर. आणि तिच्यावर ती एकटी मस्त नवऱ्यासोबत तिकडे मोकाट राहते, मस्त फिरते, छोटे छोटे कपडे काय घालते, फिरायला काय जाते, हॉटेलमध्ये काय जेवते. आता भांडण झालं होतं म्हणून पहिलेपासूनच तर मौज मस्ती करते, आणि आता तिला लगेच पाठवून दिलं. काही सल्ला नाही मशवरा नाही, काही नाही काही नाही काही नाही. किशोर भाऊचा फोन पण नाही आला तरी मनानं पाठवून दिलं. तेव्हा नाही म्हटलं बाई वाळवण करून जाय ना, एवढे दिवस राहिली बाई तेजस्विनी तू, तर आता 8 दिवस अजून राह, वाळवण करून जाय, वाळवण सोबतही घेऊन जायचं. तिने काऊन नाही म्हटलं, आपल्यालाच कसं म्हटलं. जाऊ दे ना प्रियंका, आता आपण पहिलेपासून करत आलो ना, जाऊ दे. एखाद्या नशिबात पहिलेपासून करत आलो ना, शेवटपर्यंत करायच लागते. काही नशीब बिशीब नसते, नशीब आपण आपल्या हाताने लिहित असतो. काही नाही. सुनांमध्ये किती भेदभाव करते आपली सासू, 2 सुनाईमध्ये भेदभाव करते. तुम्हाला अलग वागवते, मला अलग, तिले अलग. जसं आपल्या दोघीला एकसारखं वागवलं तसं तिले का आपण आपल्यासारखं वागवत नाही. तिले पहिलेही भांडणं व्हायच्या पहिलेही तिला वेगळीच वागणूक होती, आणि आता तर बरं खूपच वेगळी आहे. सुनांमध्ये भेदभाव करते सासू, करते की नाही करत ताई, खरं सांगा, खोटी बोलतो का मी. जाऊ दे ना प्रियंका, भेदभाव काय त्याच्यात. आता कमी जास्त काम केलं ना काय होऊन राहिलं, मी तर आपलं घर समजूनच करत असतो. जाऊ दे, काही एवढं टेन्शन नको घेऊ, जाईलच मी. मला पण जायची इच्छा आहे, माझ्या आईला पण माझ्या भावाला पण आठवण येऊन राहिली आहे ताईची, आरूची. जाईनच मी, वाढवून पटापटा करून घेतलं की चालली जाईन. हो ताई चालल्या जा तुम्ही, पटापटा करून टाकू. सगळं वाढवून कशाला करायला लागते, थोडंफार करून टाकू. मस्त आयतं होतं आपण वाढवण करू, आणि मग तेजस्विनी मॅडम घेऊन जाईन देराणी आपली. मग काय तर जाऊ दे, काय दोघांना थोडं थोडं द्यावं लागेल. तसं पण नाही दिलं तरी थाल्यावर खातीनच ना ते. खाण्यात हिस्सा बरोबर, देण्यात हिस्सा बरोबर, आणि करण्यात सगळ्यात ते मागण, आपण सगळ्यात पुढे करण्यात. खोटं बोलते का सांगा, तुम्हीच सांगा. आता तुम्ही म्हणता प्रियंकाला चबरी आहे, बरोबर बोलली की नाही मी. करते की नाही सासू भेदभाव आमच्यामध्ये, तुम्हाला दिसून नाही राहिलं का आता भेदभाव करते म्हणून. मी तर बाई भेदभाव करते म्हटलं. हो
मग माझं तडक फडक काम आहे प्रियंकाचं, तोंडावरच बोलत असते मी, काही कोणाच्या बापाला भेट नाही मी. म्हणजे खरं बोलते ना मी. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटून राहिले तर. बापरे, किती दगदग होते ना बसणं. किशोरजी आणि आले मला घ्यायला. आई तर म्हणत होत्या की किशोर येईन तिथं, मी फोन केला होता. गोपाल दादा पण म्हणत होते, पण आले नाहीत ते घ्यायला. फोन करू का नाही तर त्यांना फोन करून सांगते की मी पोहोचली स्टँडवर. नाही जाऊ दे, मी कशाला फोन करू, मुद्दामून पण नसते आले. त्यांना राग आहे ना माझ्यावर. मुद्दामूनच नसते आली. त्यांना असं वाटलं असेल कशाला घ्यायला जावं लागते हिला, हिचं माहेर राहील का माहीत नाही काय. माझं माहेर आहे म्हटलं, मला सगळं माहीत आहे, हिची गल्ली बोळं. मग काय तर जाऊ शकते म्हटलं मी एकटी. जाऊ दे, मी एकटीच चालली जाते, काही गरज नाही कोणाला लोणी लावायची. मी या मला घ्यायला नसून तसं फोन करायची. पण जर नाही फोन केला तर सासू कल्ला करीन माझी आई. नाही काय करू, असं करते, चाली जाते मी एकटीच ॲटो पकडून. नाही थांबून जाते मी. होऊ शकते त्यांना थोडंसं लेट होतेच ना, 5-10 मिनटं इकडे तिकडे होतेच. ऑफिसचं सुट्टी म्हणजे 5-10 मिनटं लेट सुटतं ऑफिस. ट्रॉफिकमध्ये अडकले असतील तर 15-20 मिनटं वाटच पाहते आणि मग जाते. म्हणजे म्हणायला होते मग मी थांबली, ते म्हणतील तू लगेच निघाली, मग मी तर आलो होतो. थांबतेच थोड्या वेळ. बापरे, 15 मिनटं म्हणता अर्धा तास झाला मी इथं उभी आहे, अजूनही किशोरजीचा पत्ता नाही आहे. बहुतेक ते मुद्दामूनच नाही आले मला घ्यायला. असं आहे नाही का. मीच चालली जाते घरी, मला काही गरज नाही आहे, जाते मी. ॲटो पकडते, मला काय कळत नाही का. ॲटो